काय झालं दादा? कशाला बोलवलंस मला? ते का सकाळी सकाळी तोंड सोडलंयस तू? अरे ती सुभद्रा तू पहिली गोष्ट ते आपल्या पाहुणे आहेत, त्यांच्याशी ह्या स्वरात बोलणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला सावेकरांकडे जायचंय, तिथे उगीच चिडचिड करू नकोस, गोष्टींचे वेगळे अर्थ लावू नकोस, कळलं? कळलं. काय करतेस? काय हवंय तुला? वस्तू शोधते. कसली वस्तू? कळेल तुला. अगं सांग ना. अगं सांगशील की नाही काही? हे ते काय काय करणार त्याचं? हा अगं सांग ना काय. काय बालिशपणा आहे हा. सांगायला लागलं की टांगाल का नेतेस ग? हे बघ, तिथे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको एवढंच म्हणायचं होतं मला. काढ ती पट्टी. काय रे बाबा. ठीक आहे, आता तू सांगशील ना तसंच वागेन मी. सगळ्यांचं बोलणं ऐकून घेईन, तुझं बोलणं ऐकून घेईन, प्रीतीचं बोलणं ऐकून घेईन, मुलांचं बोलणं ऐकून घेईन, रस्त्याच्या माणसांचं बोलणं ऐकून घेईन, सुभद्राचं बोलणं ऐकून घेईन, पांडूचं बोलणं ऐकून घेईन. बरोबर आहे, माहेरी आलेली बाई आहे ना मी. कुणी कसंही वागा माझ्याशी, पोतऱ्याची सुद्धा किंमत राहिलेली नाहीये दादाच्या घरात मला. ओ काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तू कसं वागायला हवंस एवढंच म्हणायचं होतं मला. ठीक आहे, आता तू सांगशील ना तसं वागेन मी, कारण मला कळतच नाही ना कसं वागायचं ते. तुझंच बरोबर आहे. तसं नाही ग बाई, आपण लोकांच्या घरी जातोय, तिथे उगीच चिडचिड नको. तुला काय वाटेल ते घरी येऊन मला सांग ना, आपण उपाय शोधू त्यावर. हो का? काय उपाय सांगणार चांगला माहितीये मला. ती माणसं कशी बरोबर आहेत आणि मी कशी चुकले हेच तू मला सांगणार आहे. त्याच्यापेक्षा चिकटपट्टी घेऊन जाते, ती तोंडाला लावते, म्हणजे प्रश्नच उद्भवायचा नाही. परत तेच नको नको. मोबाईल घेते. कसं समजवायचं तेच कळेन असं झालंय मला. आई, वेळेत झालं ना ग सगळं? हो बाई, ज्योती तू होती ना म्हणून सगळं झालं, नाहीतर माझ्या एकटीच्यानं एवढं झालं असतं का? बरं, मी हे आवरायला घेते. हा? हो. झाली का सगळी तयारी? सुभद्रा काकू, सुभद्रा ताई या ना, या बसा की. बाकीचे सगळे आलेत ना? नाही, येतील मागणं. अहो मी पुढे आली, म्हटलं पुढे जाऊन तुमची कामं हलकी करते. आता फक्त सांगा काय काय करायचंय. हो नाही नाही, सगळी कामं झाली आहेत, काही करायचं नाही, तुम्ही निवांत बसा. अहो जयश्रीताई, असं कसं निवांत बसू? इतक्या माणसांचा स्वयंपाक करायचा काही सोपी गोष्ट आहे का? हे बघा, हे इथेच पडलंय. अगं बाई, अगं ती लोक येतील ना म्हणून. अगं मी काय परकी आहे का? घरचीच तर आहे मी. मी अगं करेन, इथलं सगळं आवरून टाकते. तुम्हाला दुसरी काही कामं असतील तर ती करा. बाहेर वगैरे काही करायचं असेल तर. म्हणजे हॉल जाण्याचंच आहे. आई मी करते, तू कर बाई पटपट, नाही तर येतील ना ती लोक. बरं, मी पण रांगोळी काढते. हो हो चालेल.